नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट अँड मॅग्नेटिझम या चॅप्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण अँपिअर सर्किटल लॉ आणि त्याचे काही ॲप्लिकेशन याचा स्टडी केला. त्यामध्ये आपण मॅग्नेटिक फील्ड कशी कॅल्क्युलेट करायची त्याच्याबद्दल काय केलं आपण आतापर्यंत स्टडी केला आहे. तर मॅग्नेटिक फील्ड कशी कॅल्क्युलेट करायची त्यासाठी आपण पायर्स लॉ आणि अँपिअर सर्किटल लॉ याचा काय केला आपण यूज केला. आजच्या लेक्चरमध्ये आपण जर का एक नवीन फेनॉमेनॉन स्टडी करणार आहे, तो म्हणजे समजा जर का तुमचा चार्ज पार्टिकल हा जर का तुमचा मूव्ह होत असेल तर त्यावेळेस त्याच्यावर कोणता फोर्स प्रोड्यूस होईल तो फोर्स आपण काय करणार आहात स्टडी करणार आहे. म्हणजेच आजच्या आपल्या टॉपिकचं नाव आहे मोशन ऑफ चार्ज पार्टिकल इन अ मॅग्नेटिक फील्ड. मोशन ऑफ चार्ज पार्टिकल इन अ मॅग्नेटिक फील्ड. त्यामध्ये आपण पहिला पॉईंट बघतो तो म्हणजे मॅग्नेटिक फोर्स ऑन मुव्हिंग चार्ज. ठीक आहे, तर कोणता फोर्स प्रोड्यूस होईल तो फोर्स काय असेल ते आपण आजच्या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहे. तर जनरली विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण लेक्चर मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट हा टॉपिक ज्या स्टार्ट केला त्यास इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये आपण सांगितलं होतं की समजा कधी करंट कॅरिंग कॉईल आहे किंवा कधी करंट कॅरिंग कॉईल आहे आणि त्याच्यातून जर का आय एवढा करंट जर का पास होत असेल आणि जर का चार्ज हा जर का तुमचा रेस्ट असेल तर त्या सिच्युएशनमध्ये जी का त्याची मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होत होती त्या मॅग्नेटिक फील्डमुळे चार्जवर कोणत्याही प्रकारचा इफेक्ट होत नव्हता. ठीक आहे, मग आपण याच्यासाठी काय केलं होतं की राईट हँड थंब रूल यूज केला होता की त्याच्याने काय तुमची डायरेक्शन कशी असेल, पहिल्यांदा इनवर्ड असेल म्हणजे आपण त्याला इनवर्ड दाखवली, इकडे जर का पॉईंट घेतलं तिकडे कशी असेल आउटवर्ड असेल. तर ज्यावेळेस चार्ज हा तुमचा रेस्टला होता त्या सिच्युएशनमध्ये देर विल बी नो इफेक्ट ऑफ मॅग्नेटिक फील्ड ऑन द चार्ज. म्हणजे त्या सिच्युएशनमध्ये चार्जवर कोणत्याही प्रकारचा इफेक्ट तिथं आपल्याला पाहायला मिळाला नाही. त्यानंतर आपण सेकंड केस असं स्टडी केली की समजा कधी करंट कॅरिंग कॉईल आहे त्यातून आय एवढा करंट काय होतोय पास होतोय. त्यानंतर एखादा चार्ज आहे, दिस चार्ज इज मुव्हिंग विथ द व्हेलॉसिटी. जर का तो चार्ज काहीतरी व्हेलॉसिटीने मूव्ह होत असेल आणि जर का तिथं मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होत असेल तर तो हा चार्ज काय होतो स्ट्रेट न जाता काय होतो डिफ्लेक्ट होतोय. मग जर का चार्ज डिफ्लेक्ट होत असेल म्हणजे याचा अर्थ की तिथं 100% एखादा काय होत असणार फोर्स काय होत असणार आहे प्रोड्यूस होत असणार आहे आणि तो जो का फोर्स आहे त्या फोर्सला आपण काय म्हटलेले मॅग्नेटिक फोर्स म्हटलेले. मग आता मॅग्नेटिक फोर्स कधी प्रोड्यूस होईल की याच्या काही कंडिशन असतील त्या म्हणजे काय इफ द चार्ज इज मुव्हिंग विथ द व्हेलॉसिटी. ठीक आहे, म्हणजे जर का इफ द चार्ज इज मुव्हिंग विथ व्हेलॉसिटी युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड बी सच दॅट व्ही मेक्स एन अँगल थिटा विथ पी. ठीक आहे, म्हणजे आपण काय सिच्युएशन कसे करतो बघा की समजा एक चार्ज क्यू त्याला कधी सपोज इन केस आपण त्याला मासा असं आपण कन्सिडर करू. जर का तो व्ही आय व्हेलॉसिटीने मूव्ह होत असेल आणि पी बरोबर तो जर का थिटा अँगल जर का तयार करत असेल त्या सिच्युएशनमध्ये जो मॅग्नेटिक फोर्स असेल तो फोर्स येईल क्यू इंटू व्ही क्रॉस पी. ठीक आहे, म्हणजे जो मॅग्नेटिक फोर्स आला तो आला तुमचा क्यू इंटू व्ही क्रॉस बी. माझं का आपण याचं मॅग्नेट्यूड जर का लिहिलं तर आपल्याला मॅग्नेट्यूडमुळे आपल्याला व्ही क्रॉस बी हा का तुमचा व्हेक्टर प्रोडक्ट आहे आणि जर का हा व्हेक्टर प्रोडक्ट असेल तर त्यासाठी आपल्याकडे इक्वेशन मिळेल व्ही इंटू बी इंटू साईन थिटा, वेअर थिटा इज द अँगल बिटवीन बी अँड व्ही किंवा व्ही अँड बी मध्ये काय असेल तुमचा तो अँगल असणार आहे. मग आता जो का तुमचा फोर्स आहे हा फोर्स जर का आपल्याला कॅल्क्युलेट झाला म्हणजे किंवा माहिती असेल एफ इज इक्वल्स टू क्यू इंटू व्ही इंटू बी साईन थिटा, तर हा फोर्स मॅक्झिमम कधी असेल आणि मिनिमम कधी असेल याच्या काही केसेस आपल्याला स्टडी करायचे. तर त्यामध्ये बघा आपण सगळ्यात पहिले लिहितो की द मॅग्नेटिक फोर्स विल बी झिरो इफ फर्स्ट कंडिशन इफ चार्ज इज झिरो. ठीक आहे, म्हणजे समजा चार्ज तुमच्या रेसला असेल तरी तुमचा मॅग्नेटिक फोर्स किती असेल झिरो असेल. जर का याला झिरोची व्हॅल्यू घेतली आपण तर आन्सर झिरो मिळेल. व्ही जर का झिरो असेल म्हणजे समजा व्ही इक्वल टू झिरो म्हणजे याचा अर्थ काय चार्ज काय तुमचा रेसला आहे कारण की इट डज नॉट मूव्ह विथ द एनी व्हेलॉसिटी. म्हणजे याचा अर्थ काय जर का तुमचा चार्ज रेसला असेल तरी पण तुमची व्हॅल्यू किती असेल झिरो असेल. समजा मॅग्नेटिक फील्डच झिरो आहे तरी सुद्धा तुमचा मॅग्नेटिक फोर्स किती असेल झिरो असेल. त्यानंतर नेक्स्ट केस इफ द अँगल बिटवीन व्ही अँड बी इज झिरो और 180. ठीक आहे, म्हणजे समजा व्ही आणि बी हे जर का तुमचे पॅरल असतील तर त्या सिच्युएशनमध्ये जो का तुमचा मॅग्नेटिक फोर्स आहे हा मॅग्नेटिक फोर्स ही काय असेल झिरो असेल. ठीक आहे, म्हणजे एक तर तो असा असेल पॅरल किंवा थिटा म्हणजे एक तर तुमचा अँटी पॅरल असेल. ठीक आहे, त्या सिच्युएशनमध्ये काय असेल तुमचा मॅग्नेटिक फोर्स काय असेल झिरो असेल. मग आता मॅग्नेटिक फोर्स तुमचा मॅक्झिमम कधी असेल इफ मॅग्नेटिक फोर्स इज परपेंडिक्युलर टू व्ही म्हणजे एफ इज परपेंडिक्युलर टू व्ही अँड
एफ इज परपेंडिक्युलर बी, ठीक आहे. म्हणजे जर का फोर्स जर का तुमचा परपेंड असेल आणि थिटा जर का तुमचा 90 डिग्री असेल तर त्या सिच्युएशनमध्ये तुमचा काय असेल, जो काय फोर्स या काय तुमचा मॅक्झिमम असेल, ठीक आहे. तर हे झालं तुमचं व्ही आणि बीच्या बद्दल जो काय फोर्स आपण प्रोड्यूस केला तो. पण आता आपण पुढचा पॉईंट बघतोय की व्हॉट विल बी द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फोर्स. समजा तुमचा व्ही क्रॉस बी जर का तुम्हाला मिळत असेल तर त्या सिच्युएशनमध्ये मॅग्नेटिक फोर्सची डायरेक्शन कशी कॅल्क्युलेट करायची त्याच्याबद्दल आपल्याला स्टडी करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात ठेवायचं की मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणजे जो काय आपण फोर्सेस कॅल्क्युलेट करतोय ते फोर्सेस कॅल्क्युलेट करण्यासाठी आपले जे काय राईट हँड आणि लेफ्ट हँड ह्या दोन्हीचा खूप यूज होत असतो. बिकॉज जी काही फोर्सची डायरेक्शन असेल, करंटची डायरेक्शन असेल, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन असेल, हे सगळं कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला राईट हँड थंब रूल, त्यानंतर फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल हे काय करायचे असं आपल्याला यूज करायचे असतात. मग त्याच्यामध्ये जो काय सगळ्यात पहिलं आपण मेथड बघतोय ती म्हणजे स्क्रू रूल. ज्यावेळेस आपण व्हेक्टर हा टॉपिक स्टडी केला त्या व्हेक्टर टॉपिकमध्ये आपण राईट हँड थंब रूल आणि स्क्रू रूलचा काय केला आपण स्टडी केला. तर नक्की स्क्रू रूल काय असतो आपल्याला माहिती आहे की समजा आपण जर का एक स्क्रू जर का व्ही आणि बीच्या अक्रॉस जर का आपण मूव्ह केला, ठीक आहे. समजा आपण असं कन्सिडर करू एक स्क्रू आहे, ठीक आहे. स्क्रू तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. सपोज हा एक तुमचा स्क्रू आहे. हा स्क्रू काय केला आपण की समजा व्ही आणि बीच्या अक्रॉस काय केला आपण मूव्ह केला. तर व्ही आणि बीच्या अक्रॉस मूव्ह केला म्हणजे काय होईल, समजा व्ही आणि बीच्या अक्रॉस आपण त्याला मूव्ह केला तर काय होईल, तो आउटवर्ड येईल, ठीक आहे. मग जी काय तुमची बाहेरची जी काय डायरेक्शन असेल त्याला आपण काय म्हणतो, इट विल बी डायरेक्शन ऑफ द फोर्स, ठीक आहे. बघा आता व्ही आणि हा बी तुमचा आपण त्याला जर का मूव्ह केला तर काय होईल, एफ कसा असेल आउटवर्ड असेल, ठीक आहे. आता इथं बघा की समजा आपण व्ही आणि बी आहे आणि जर का आपण त्याला व्ही आणि बीच्या अक्रॉस जर का आपण मूव्ह केला तर हा काय तुमचा असा मध्ये मूव्ह होईल. म्हणजे याचा अर्थ काय, एफची डायरेक्शन कशी असेल, इनवर्ड असेल. तर हा झाला तुमचा डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फोर्स दाखवण्यासाठीचा पहिला रूल. त्यानंतर सेकंड आहे फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. आता विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात तुम्हाला फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल हा तुम्ही 10th स्टँडर्डमध्ये थेरोटिकल एक्सप्रेशन त्याचं बघितलेलं आहे. आपण जस्ट त्याचं बघूया की समजा तुम्ही तुमच्या हाताचे जर का लेफ्ट हँडचे जर का तुम्ही 3 बोटं म्हणजे थंब, त्यानंतर 4 फिंगर आणि मिडल फिंगर हे जर का म्युच्युअली परपेंडिक्युलरची ऑर्डर जर का ठेवले, ठीक आहे. काय असेल ते समजा तुमची म्युच्युअली परपेंडिक्युलरची ऑर्डर असेल तर तुमचा थंब गिव्ज द डायरेक्शन ऑफ द फोर्स, देन 4 फिंगर गिव्ज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड आणि मिडल फिंगर गिव्ज द डायरेक्शन ऑफ द करंट, ठीक आहे. असं तुम्ही रूल काय केलाय, यूज केलाय किंवा तुम्हाला जनरली माहिती आहे. म्हणजे याचा अर्थ काय की फ्लेमिंग हँड रूलनुसार जर का तुम्ही मॅग्नेटिक फील्डची आणि करंटची डायरेक्शन जर का तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही थंबची डायरेक्शन काय सारखं तुम्ही फोर्सची डायरेक्शन काय करू शकतात, इझिली सांगू शकतात. मग त्याच्यावरच आपण एक एक्झाम्पल स्टडी करतोय. बघा आता एक्झाम्पलवरून तुम्हाला लक्षात येईल की नाही की आपण काय करतोय. बघा एक्झाम्पल की समजा तुमची इलेक्ट्रिक मॅग्नेटिक युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे ती इनवर्ड दाखवलेली आपण, ठीक आहे. आणि चार्ज आहे विच इज मुव्हिंग विथ द व्हेलॉसिटी व्ही, ठीक आहे. तो व्ही व्हेलॉसिटी काय होतोय, मूव्ह होतोय. मग आता इथं काय करणार आपण, बघा की सगळ्यात पहिला आपण जर लेफ्ट हँड रूल वापरला तर तुम्हाला लक्षात येईल की जी का तुमची इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन तुमची कुठे आहे, इकडं, ठीक आहे. त्यानंतर करंटची डायरेक्शन तुमची परपेंडिक्युलर असेल, ही तुमची मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन, तर फोर्सची डायरेक्शन कुठे आहे तुमची अपवर्ड, म्हणजे तुमचा फोर्स कुठं असेल, अपवर्ड असेल. त्यानंतर इफ चार्ज इज मुव्हिंग विथ व्हेलॉसिटी व्ही इन डाऊनवर्ड डायरेक्शन, जर का डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये मूव्ह होत असेल तर बघा इथं आपण आपला लेफ्ट हँड रूल जर का यूज केला तर डायरेक्शन तुम्हाला मिळेल या बाजूला, ओके. त्यानंतर इथे की बघा की युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे, चार्ज इज मुव्हिंग विथ द व्हेलॉसिटी क्यू, ठीक आहे. तर या सिच्युएशनमध्ये तो तुमचा फोर्स आहे कसा असेल, इनवर्ड असेल, ठीक आहे. आपण काय करणार की करंटची डायरेक्शन पहिले डिसाईड करून घ्यायची, त्यानंतर तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड सांगतील आणि फोर्सची डायरेक्शन कुठं असेल, अपवर्डला, म्हणजे झालं तुमचा अपवर्ड डायरेक्शन. तर अशा पद्धतीने तुम्ही मॅग्नेटिक फोर्सची डायरेक्शन काय करू शकतात, इझिली सांगू शकतात. त्यानंतर हे टॉपिकचे काही प्रॉब्लेम्स आपण काय करतोय आता स्टडी करतोय, ठीक आहे. जनरल फॉर्म्युला आपल्याला कळायला आहे मॅग्नेटिक फोर्सचा, एफ इज इक्वल्स टू क्यू इंटू व्ही क्रॉस बी किंवा क्यू इंटू व्ही बी साइन थिटा, ठीक आहे. थिटा इज अँगल बिटवीन व्ही अँड बी आपल्याला आता माहिती आहे. आपल्याला क्वेश्चन विचारले की सपोज एक इन्फायनाइट स्टेट करंट कॅरिंग कंडक्टर आहे, त्यातून आय इक्वल टू 2 एम्पियर एवढं करंट काय होतं, फ्लो होतंय. एक चार्ज आहे विच इज प्लेस ॲट 2 मीटर फ्रॉम द वायर, ठीक आहे. एका वायरपासून आपण 1 मायक्रोकुलम एवढा चार्ज 2 मीटरवर ठेवलेला आहे. चार्जची व्हेलॉसिटी तुम्हाला दिली 10 मीटर पर सेकंड. तो क्वेश्चन विचारला व्हॉट विल बी द फोर्स, तर त्या सिच्युएशनमध्ये फोर्स किती असेल असा क्वेश्चन विचारलेला आहे.
आता आपल्याला माहिती आहे की समजा इन्फायनाईट वायर असेल तर इन्फायनाईट वायरसाठी मॅग्नेटिक फील्ड ही पहिले आपल्याला काय करावं लागेल, कॅल्क्युलेट करावं लागेल. मग मॅग्नेटिक फील्ड कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला असतो μ0 × 2I/4πr. हे आपल्याला ऑलरेडी डिटेलमध्ये स्टडी केलं आहे. मॅग्नेटिक फील्ड काय मिळेल बघा, B = 10⁻⁷ × 2 × 2 ठीक आहे, 2 गेट कॅन्सल. मॅग्नेटिक फील्ड मिळेल तुम्हाला 2 × 10⁻⁷ टेस्ला. आपल्याला फोर्स विचारलेला आहे. फोर्सचा फॉर्म्युला काय होईल, Q × V × B sin θ. सबस्टिट्यूट द व्हॅल्यू. क्यूची व्हॅल्यू दिली तुम्हाला 10⁻⁻6 म्हणजे 1 मायक्रोकुलम इंटू व्हेलॉसिटी दिली तुम्हाला 10 मीटर पर सेकंड. बी आला तुमचा 2 × 10⁻⁷ आणि हा बघा तुमचा व्ही आणि बी कसं एकमेकांना परपेंडिक्युलर म्हणजे किती असेल तो साईन 90 असेल. म्हणजेच किती आला बघा 2 × 10⁻12 न्यूटन. मग आता जर का आपण व्हेलॉसिटी आणि मॅग्नेटिक फील्ड जर का डायरेक्शन डिसाईड केली तर तुमचे तो का फोर्स कसा असेल, टुवर्ड्स द वायर. म्हणजे हा फोर्स कुठे तुमचा टुवर्ड्स द वायर काय येणार आहे, इकडे मूव्ह होणार आहे. ओके. देन नेक्स्ट एक्झाम्पल इज इफ B is equal to 2I plus 3J plus K cap, V equal to 3I minus 4J cap, Q equal to 1 microcoulomb, then find the magnetic force. बघा आता तुम्हाला वेक्टर फॉर्ममध्ये दिलेलं आहे आणि वेक्टर फॉर्ममध्ये दिल्यानंतर आपल्याला क्वेश्चन केला तिथे अँगल दिलेला नाही, पण आपल्याकडे मॅग्नेटिक फोर्सचा फॉर्म्युला आहे Q × V क्रॉस B. ओके. मग आता सगळ्यात पहिले आपल्याला वेक्टर फॉर्मने V क्रॉस B कॅल्क्युलेट करून घ्यावं लागेल. आता V क्रॉस Bचं कॅल्क्युलेशन करता असेल तर आपल्याला माहिती की आपण त्याला या डिटर्मिनंट मेथडने काय करत असतो, सॉल्व करत असतो. मग आता सगळ्यात पहिले काय करणार बघा, I आणि I0 आणि आयचा कॉलम काय करणार आपण दाखवून ठेवणार आणि इथं काय करणार बघा -4 × 1 -4 3 × 0 -0. त्यानंतर मायनसचे त्याचा रो आणि कॉलम ठेवायचा. त्यानंतर 3 × 1 3, त्यानंतर -0 प्लस K × हा आपण क्लोज केलं तर किती बघा 3 × 3 = 9 प्लस 8. मग तुमचा आन्सर मिळेल बघा -4I -3J प्लस 17K. ही झाली तुमची V क्रॉस Bची व्हॅल्यू आणि चार्ज तुम्हाला दिलेला आहे 1 मायक्रोकुलम दॅट इज 10⁻⁻6 टेस्ला. हे काय असेल तुमचं आन्सर असेल. ओके. त्यानंतर याची काही एक महत्त्वाचं काही पॉईंट आपण स्टडी करतोय, त्याला आपण म्हणतो इम्पॉर्टंट कन्सेप्ट. ठीक आहे. बघा आता समजा जर का तुम्हाला फोर्स दिलेला आहे F = QVB sin θ, त्याच ह्याच्यामध्ये आपण किंवा इक्वेशन लिहिलं F = Q × V क्रॉस B. म्हणजे जर का F इज परपेंडिक्युलर टू V आणि F इज परपेंडिक्युलर टू B असेल, व्यवस्थित बघा विद्यार्थी मित्रांनो, समजा F हा तुमचा Vला परपेंडिक्युलर असेल किंवा Bला परपेंडिक्युलर असेल तर त्या सिच्युएशनमध्ये आपण काय सांगतो बघा की सपोज दिस इज द व्हेलॉसिटी ऑफ द चार्ज पार्टिकल. ठीक आहे. आता V हा व्हेलॉसिटी काय होत असेल तो मूव्ह होत असेल तर त्या सिच्युएशनमध्ये जर का आपल्याला वर्क डन कॅल्क्युलेट करायचं असेल मॅग्नेटिक फोर्सचं, तर वर्क डन कसं कॅल्क्युलेट करणार आपण बघा की W = F.ds. आता आपल्याला माहिती की न्यूटनचा लॉ आपल्याला काय सांगतो की न्यूटनचा फर्स्ट लॉ, एव्हरी ऑब्जेक्ट रिमेन इन स्टेट ऑफ रेस्ट अंटिल अनलेस सम फोर्स ॲक्ट्स ऑन इट. मग आता आपल्याला माहिती की ज्या डायरेक्शनमध्ये व्हेलॉसिटी असेल त्या डायरेक्शनमध्ये चार्ज काय होणार आहे, मूव्ह होणार आहे. बरोबर. पण कधी की ज्या त्याच्या काहीतरी फोर्स अप्लाय होणार आहे. मग आता याच्यावर जर का आपलं वर्क डन कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपण फॉर्म्युला काय लिहिलं F.ds. ठीक आहे. आता F.ds म्हणजे दोघांमधला अँगल किती तुमचा 90 डिग्री, म्हणजे F.ds किती झालं तुमचा F.ds × cos 90, म्हणजे वर्क डन किती झालं 0. बघा आता या सिच्युएशनमध्ये जर का जरी फोर्स अप्लाय झाला तरी सुद्धा तुमचं वर्क डन किती आहे 0. म्हणजे याचा अर्थ काय सांगतो आपण, म्हणजेच आपण काय सांगितलं, वर्क डन बाय द फोर्स ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड इन अ मोशन ऑफ चार्ज पार्टिकल इज ऑलवेज 0. जे काय वर्क डन असेल कसं असेल 0 असेल. पण हे कधी पॉसिबल आहे की वेन अ चार्ज पार्टिकल मूव्स इन मॅग्नेटिक फील्ड देन फोर्स इज ॲक्ट्स ऑलवेज परपेंडिक्युलर टू द डिस्प्लेसमेंट. कारण की तुमचा हा कसा आहे, फोर्स इज ऑलवेज परपेंडिक्युलर डिस्प्लेसमेंट. हा चार्ज इकडे मूव्ह होणार म्हणजे डिस्प्लेसमेंट असेल आणि फोर्स कसाला ऑलवेज परपेंडिक्युलर. म्हणजे ज्यावेळेस तुमचं θ 90 डिग्री असेल त्या सिच्युएशनमध्ये काय तुमचा वर्क डन किती असेल 0 असेल. मग आता आपल्याकडे एक वर्क एनर्जी थेरम आपल्याला माहिती की वर्क एनर्जी थेरममध्ये काय सांगतो आपण की वर्क डन बाय ऑल फोर्सेस इक्वल्स टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. ठीक आहे. पण आता इथं आपण सांगतो की वर्क डन बाय ऑल फोर्सेस काय तुमची 0 म्हणजे इक्वल टू काय असेल चेंज इन कायनेटिक एनर्जी. म्हणजे त्याचा अर्थ काय, इनिशियल कायनेटिक एनर्जी इक्वल टू काय लिहितो आपण फायनल कायनेटिक एनर्जी दॅट इज 1/2 mv × v². मग ह्या सिच्युएशनमध्ये काय सांगतो बघा आपण की कायनेटिक एनर्जी रिमेन्स अनचेंज. जर का कायनेटिक एनर्जी जर का तुमची अनचेंज येत असेल त्याचा अर्थ काय, तो काय स्पीड आहे, दिस स्पीड रिमेन्स कॉन्स्टंट. बघा मित्रांनो आपण तर काय सांगतो की स्पीड रिमेन्स कॉन्स्टंट, म्हणजे जो काय चार्ज पार्टिकल तो का स्पीड असेल, जर का तो कॉन्स्टंट असेल तर त्याच तुमची कायनेटिक एनर्जी किती असेल 1/2 mv² असणार आहे.
म्हणजे त्याचा अर्थ आपण काय सांगतो की इथं व्हेलॉसिटी न सांगता आपण व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड सांगतो, म्हणजे आपण इथं फक्त स्पीड बद्दल काय करतोय, स्टडी करतोय. ते हे झालं तुमचं. म्हणजे याचा अर्थ काय, समजा तुमची व्हेलॉसिटी जरी चेंज होत असेल, ठीक आहे, व्हेलॉसिटी जर का चेंज होत असेल म्हणजे याचा अर्थ काय, जर का तुमची डायरेक्शन जर का चेंज करत असेल म्हणजे आपण म्हणतो की सो द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी ऑफ द चार्ज पार्टिकल चेंज कंटिन्युअसली. जरी त्याची व्हेलॉसिटी चेंज होत असेल, म्हणजे डायरेक्शन चेंज होत असेल, पण त्याचा स्पीड कसा असेल, स्पीड विल बी कॉन्स्टंट. त्यानंतर एक लास्ट पॉईंट किंवा एक लास्ट एक्झाम्पल होमवर्क आहे तुमच्यासाठी. अ चार्ज Q equal to -4 microcoulomb has velocity V equal to 2I minus 3J plus K into 10 raised to 6 meter per second in uniform magnetic field B of 2I plus 5J minus 3K cap into 10 raised to -6 Tesla. What is the force on the charge? ठीक आहे, हा तुम्हाला होमवर्कसाठी क्वेश्चन आहे. तुम्हाला मॅग्नेटिक फोर्स काय करता कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि थोडासा वेगळा क्वेश्चन थेरोटिकल फॉर्ममध्ये विचारला जातो. अ पार्टिकल कॅरिंग अ चार्ज ऑफ 200 मायक्रोकुलॉम्ब मूव्स ॲट अन अँगल ऑफ 30 डिग्री टू युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन 5 × 10⁻5 वेबर पर मीटर स्क्वेअर विथ अ स्पीड 2 × 10⁵ मीटर पर सेकंड. कॅल्क्युलेट द फोर्स. ठीक आहे, तर आपल्याला मॅग्नेटिक फोर्स काय केला आहे, कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे. तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे बघा, Q इज इक्वल्स टू गिवन काय काय दिलं बघा, Q इक्वल टू 100 मायक्रोकुलॉम्ब, दॅट इज 200 × 10⁻6 कुलॉम्ब. थीटा दिला तुम्हाला 30 डिग्री. मॅग्नेटिक फील्ड दिली 5 × 10⁻5 वेबर पर मीटर स्क्वेअर. वेलोसिटी दिली 2 × 10⁵ मीटर पर सेकंड. फॉर्म्युला आपल्याकडे F इज इक्वल्स टू Q × V × B साइन थीटा. Q ची व्हॅल्यू टाकली आपण 200 × 10⁻6. V ची व्हॅल्यू टाकली आपण 2 × 10⁵. B ची व्हॅल्यू टाकली 5 × 10⁵ × साइन 30. 200 इंटू बघा आता 2 5 तर 10, त्यानंतर हे तुमची कॅन्सल झाली इंटू 10⁻6 साइन 30 म्हणजे 1/2, म्हणजे त्याला आपण 0.5 लिहिलं. हा 0.5 म्हणजे किती झालं तुमचा थोडक्यात 100 म्हणजे 10⁻2. ठीक आहे, म्हणजे तुमचं हे झालं आन्सर 10 आणि हा झाला तुमचा 10⁻3 × 10⁻6 म्हणजेच किती आन्सर आलं, F इज इक्वल्स टू -10⁻³ न्यूटन. तर एवढा फोर्स काय जाणार त्याच्यावर अप्लाय होणार आहे. तर अशा प्रकारे आपण मोशन ऑफ चार्ज पार्टिकल मॅग्नेटिक फील्ड याचा काय केला आपण स्टडी केला. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण मोशन ऑफ चार्ज पार्टिकलच्या इफेक्टमुळं चार्ज पार्टिकलवर काय इफेक्ट होईल याचा आपण स्टडी करणार आहे, त्याचा पाथ कसा चेंज होईल त्याच्यावर आपण डिस्कस करणार आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथं थांबतोय. थँक्यू.